शहरातील शांततेचा भंग करून बेकायदेशीर वर्तन करून सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी। वसमत शहरात दिनांक 15 डिसेंबर 2024 वार रविवार रोजी सायंकाळी काही विशिष्ट समाजाच्या जमावाने विनाकारण दगडफेक करून बेकायदेशीर वर्तन केले, कायदा व सुव्यवस्थेचा भंग करून शहरातील वातावरण दूषित केले। शहरांमध्ये अनेक व्यापाऱ्यांना दुखापत झाली, अनेक दुकानांचे नुकसान करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या जमावाकडून करण्यात आला। या प्रकारामध्ये हिंदू व्यक्तींना, व्यापाऱ्यांना टार्गेट केले जात आहे। या घडलेल्या प्रकाराचा विश्व हिंदू परिषद जाहीर निषेध करीत आहे। या प्रकरणातील जमावाची नोंद सीसीटीव्हीच्या मार्फत घेण्यात यावी व संबंधित लोकांवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा विश्व हिंदू परिषदेला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल। आजपर्यंत विश्व हिंदू परिषदेने प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे व ते इथून पुढे देखील राहील, परंतु झालेल्या प्रकाराबद्दल संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन वसमत शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे। निवेदनावर गणेश काळे, प्रखंड अध्यक्ष गिरीश देशमुख, प्रखंड मंत्री पारस वैजवाडे, प्रखंड संयोजक विश्व हिंदू परिषद वसमत प्रकाश शहाणे, सोपानराव काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले, हिंगोली।